नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग अँड नर्सिंग एक्सपर्ट्स. आरोग्य विभागातील पदभरती सर्व सुपरफास्ट अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकताय. यस विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं बघू शकताय थंबनेल मध्ये की ब्रेकिंग न्यूज आहे. सीएचओ भरतीवर स्टे आलेला आहे आणि सध्या सर्व विद्यार्थी कन्फ्युज आहे की का स्टे आलाय, खरंच स्टे आलेला आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया. जो आग लगी है सीने में, जो आग लगी है सीने में उसे एक दिशा दीजिए. जो आग लगी है सीने में उसे एक दिशा दीजिए और तुम क्या कर सकते हो जमाने को दिखा दीजिए. और तुम क्या कर सकते हो जमाने को दिखा दीजिए. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय आणि तुमच्या स्वप्नांमध्ये जर खरंच ती आग असेल, तळमळ असेल, तर जगातली कुठलीही पण ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आजच्या अपडेटकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण पोस्टरमध्ये बघतोय, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय झालेलं आहे, इन द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे नागपूर बेंच, म्हणजे हायकोर्टचं जे नागपूर बेंच आहे, या नागपूर बेंच मध्ये पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे. आणि कोणी पिटिशन दाखल केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन ऑफ अकोला, जे होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन आहे अकोल्याचं, यांनी पिटिशन दाखल केलेलं आहे. कोणाविरुद्ध केलंय? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू ऍडिशनल सेक्रेटरी अँड मिशन डायरेक्टर ऑफ नॅशनल हेल्थ मिशन, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍज वेल ऍज एनएचएम चे जे डायरेक्टर आहे यांच्या विरुद्ध हे पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे. आणि ह्या पिटिशन मध्ये काय काय विषय आहे बरं, का पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे, तर आपण पुढे बघूया. बघा, ही एक इंग्लिश कॉपी आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी मराठीमध्ये भाषांतर त्याचं केलेलं आहे. आपण ती मराठी भाषांतराची कॉपी बघूया. ओके, जे पण BHMS डॉक्टर्स आहेत, ज्यांचा CCMP कोर्स झालेला आहे, अशा डॉक्टरांना जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे सीएचओच्या त्याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे पिटिशन दाखल केलंय. आता किती दिवसाचं स्टे आहे, काय आहे, हे सर्व डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्या आधी तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे की सक्सेस करिअर अकॅडमीने एक स्पेशल सीएचओ बॅच लॉन्च केलेली आहे. आणि जर तुम्हाला सीएचओ साठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर दिलेल्या जे रनिंग नंबर्स आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्या बॅचच्या डिटेल्स घेऊ शकता. 8,000चा कोर्स आहे, बट सध्या ऑफर मध्ये फक्त 1,500 रुपये प्राइस मध्ये हा कोर्स सध्या अवेलेबल आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकताय. बघा, हे जे आपण बघितलं होतं पिटिशन, बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ जे आहे याच्यावर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन अकोला यांनी विरुद्ध याचिका दाखल केली होती. आणि कोणाला पकडलंय त्याच्यात? भारत सरकार, त्यातील अतिरिक्त सचिव व मिशन एनएचएम चे जे डायरेक्टर आहेत यांच्या विरुद्ध ही केस आहे. भारत सरकार ऍज वेल ऍज एनएचएम चे जे डायरेक्टर आहेत ते. ओके, तर आपण पुढे बघूया. येस, बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कोणाचं आहे, माननीय न्यायमूर्ती अनिल एस किलोर व राजनीश आर व्यास यांना कधी पिटिशन दाखल करण्यात आलंय? 3 डिसेंबर रोजी हे पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे, 3 डिसेंबरला. तर न्यायालयाने काय आदेश दिलेला आहे पिटिशन दाखल केल्यानंतर? तर याचिकाकर्त्यांचे वकील यांनी काय म्हटलेलं आहे की याचिकाकर्त्यांची मागणी अशी आहे की BHMS, ओके, जे BHMS डॉक्टर्स आहेत ज्यांनी CCMP हा कोर्स कंप्लीट केलेला आहे, अशा डॉक्टरांना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर साठी इलिजिबल करण्यात यावं, अशी मागणी कोणाची होती? जे आपल्या अकोल्याचं जे होमिओपॅथिक असोसिएशन आहे यांची मागणी आहे की तुम्ही BHMS डॉक्टरांना पण अलाव करा कम्युनिटी हेल्थ ऑफिसरचा फॉर्म भरण्यासाठी. ज्या प्रकारे तुम्ही BSc नर्सिंग कॅन्डिडेटला अलाउड केलंय, PBBSc वाल्यांना अलाउड केलेलं आहे, BAMS कॅन्डिडेटला अलाउड केलेलं आहे, त्यासोबतच BUMS ला अलाउड केलेलं आहे. यांच्या व्यतिरिक्त जे BHMS डॉक्टर्स आहे ज्यांनी CCMP म्हणजे सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स केलेला आहे, ह्या डॉक्टरांना तुम्ही म्हणजे सीएचओचा फॉर्म फिलअप करण्यासाठी अलाव करण्यात यावं. आता आपण पुढे बघूया. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी पान क्रमांक 110 वरील जाहिरातीकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार याचिकाकर्ते 2 व 4 सारखे लोक पात्र असून देखील त्यांना जाहिरातीमधून वगळण्यात आलेलं आहे आणि मग त्यांच्यावर निर्णय घेण्यात यावा. याचिकाकर्त्यांनी याबाबत मागील काही महिन्यापासून पाठपुरावा पण केला,
म्हणजे जे याचिकाकर्ते आहे, होमिओपॅथिक असोसिएशन आहे, त्यांनी पाठपुरावा पण केला, परंतु अद्याप काही निर्णय झालेला नाही. तसेच महाराष्ट्रात अशा प्रकारचे 10,000पेक्षा जास्त डॉक्टर आहेत. म्हणजे जे 10,000पेक्षा जास्त BHMS डॉक्टर्स आहेत, यांना यांच्या करिअरमध्ये यांना CHO जॉब करता येणार नाही. त्याच्यामुळे हे पिटिशन फाईल करण्यात आलंय. पुढे आपण बघूया. नोंदी पाहिल्या असता याचिकाकर्त्यांनी सादर केलेले प्रतिवेदन आजपर्यंत निर्णय झालेले नाही. म्हणजे याच्यावर त्यांनी जे पण अर्ज केलेत याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळेच त्यामुळे आम्ही पुढील आदेश देतो. मग कोणी जे आपलं हायकोर्टचं बेंच आहे त्यांनी काय दिले, ऑर्डर दिली आहे की ही याचिका प्रतिवेदन म्हणून मानून प्रतिवादी क्रमांक 1 आणि 4 यांना याचिकेत मांडलेले मुद्दे कॉपी मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा आहे. कोणाला? तर NHM चे जे डायरेक्टर सचिव आहेत यांना 7 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही BHMS डॉक्टरांना घेणार आहात की नाही घेणार आहात. पुढे आपण बघूया. जाहिरातीप्रमाणे 5/12/25 पासून जी सुरू होणारी प्रक्रिया आहे ती स्थगित राहील. म्हणजे स्टे आलेला आहे. इथे या भरती प्रक्रियेवर स्टे आलेला आहे. जी 5 तारखेपासून पुढची प्रक्रिया चालू होणार होती तिच्यावर 100% स्टे आलेला आहे. त्यासोबतच याचिकाकर्त्यांचे वकील आजच्या आदेशाची प्रत 2 दिवस प्रतिवादींना देतील. म्हणजे 2 दिवसाच्या आत या प्रती सर्व कोणाला द्यायच्या आहेत? NHMच्या डायरेक्टर्सला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाला, या तिघांना या प्रती फॉरवर्ड करायच्या 2 दिवसाच्या आत वकिलांनी. म्हणजे 3 डिसेंबर रोजी आदेश आला. 1 डिसेंबर पर्यंत हे ऑर्डर त्यांना द्यायचे आहे. प्रतिवादी यांनी घेतलेला निर्णय 2 दिवसाच्या आत याचिकाकर्त्यांना कळवायचा आहे. म्हणजे जे NHMचे जे सचिव आहेत, डायरेक्टर आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी 2 दिवसाच्या आत या होमिओपॅथिक असोसिएशनला कळवायचंय की अरे बाबा आम्ही डॉक्टरांना घेतोय किंवा नाही घेते. हा निर्णय 2 दिवसाच्या आत त्यांना कळवायचा आहे. पण जर प्रतिवादींनी निर्णय याचिकाकर्त्यांच्या प्रतिकूल असेल, म्हणजे ज्यांनी असोसिएशनने, होमिओपॅथी असोसिएशनने जशी मागणी केली की तुम्ही आमच्या BHMS डॉक्टरांना घ्या, आणि जर अशा प्रकारे BHMS डॉक्टरांना जर घेण्यात आलं तर दिलेला स्थगिती आदेश आणखी 7 दिवस लागू राहील. प्रतिकूल असेल तर, म्हणजे जर त्यांना घेतलं नाही तर स्थगिती चालूच राहील, आणि जर त्यांना घेतलं तर पुढे वाचूया आपण काय होईल. जर त्यांना घेतलं, वरील निर्देश याचिका, इथे थोडंसं ट्रान्सलेशन मध्ये मिस्टेक झालेली आहे. तर इथे काय विषय आहे, जर BHMS डॉक्टरांना घेण्यात आलं तर हा जो स्टे आहे हा लगेच उठून जाईल, आणि जर BHMS डॉक्टरांना घेण्यात आलं नाही, जर त्यांना इन्क्लूड करण्यात आलं नाही, हा स्टे पुढचे 7 दिवस कंटिन्यू राहील आणि परत पुढची सुनावणी होईल, आणि मग त्याच्यानंतर या भरतीवर काय करण्यात येईल, निकाल देण्यात येईल. माझ्या माहितीनुसार BHMS डॉक्टर्सला या भरतीमध्ये काय केलं जाईल, अलो करण्यात येईल. अलो केल्यानंतर लगेच हा जो स्टे आहे हा संपुष्टात येईल, आणि हा स्टे संपुष्टात आला की लवकरच तुमची भरती प्रक्रिया ही सुरळीत पार पाडली जाईल. साधारणतः या डिसेंबर मंथ एंड किंवा डिसेंबर एंड किंवा जानेवारी मध्ये तुमची एक्झाम जी आहे CHO ची ही एक्सपेक्टेड आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशनला लागायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल, सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आम्ही DMER ची स्पेशल ऑफलाईन ऍज वेल एज ऑनलाईन बॅच देखील स्टार्ट केलेली आहे. आपली ऑफलाईन बॅच ही नाशिकमध्ये असणार आहे, ऑनलाईन बॅच ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की लास्ट एक्झाम मध्ये 250+ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे सक्सेस करिअर अकॅडमी. येस विद्यार्थी मित्रांनो, जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या रनिंग नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा, हॅपी राहा. पण बाय, पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय, टेक केअर.